पाकिस्तानमधील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्क असल्याच्या संशयावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं गेल्या महिन्यात कारवाई केली होती। यात चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू होती। आता याबाबत अधिक माहिती मिळाल्याने महाराष्ट्र एटीएसने राज्यात एकाच वेळी विविध शहरात छापे टाकलेत। त्यात 150हून अधिक जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान स्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी राणा भाई यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यासाठी त्या ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम राबवली जाते। मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या ठिकाणी एटीएसची कारवाई सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा श्रीरामपूरमध्ये कारवाई सुरू आहे। याशिवाय राहुरी आणि अहिल्यानगर शहरात देखील कारवाई सुरू आहे। राज्यभर सुरू असलेल्या या कारवाईत संशयितांच्या सोशल मीडिया व्यवहाराची आणि डिजिटल उपकरणांची तपासणी केली जाते। त्यांच्या विरोधात डिजिटल पुरावे गोळा करणं आणि संपर्कांचं स्वरूप पडताळण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र यात अद्याप कोणालाही थेट अटक करण्यात आलेली नाहीये। तसेच एटीएस कडून अधिकृतपणे या कारवाईची माहिती देखील अद्याप जाहीर करण्यात आली नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।